MS17 रायडर युट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरस स्वागत आहे। तर शुभ सकाळ म्हणजे 7 वाजत आलेले बाहेर एकदम म्हणजे बुरबुर हा पाऊस एकदम कंटेनर चालू आहे। मी टेंट मध्ये येऊन बसलेलो आहे। टेंट कोणत्या कशा पद्धतीचं लावलेलं आहे बघू शकता। बाहेरून डायरेक्ट हे केलंय, फिटिंग केलंय पूर्णपणे आणि मध्ये डायरेक्ट आपलं ताडपत्री टाकलेली आहे, त्यामुळे मला समजत पण नाही पाऊस चालू आहे का नाही आहे। जे असं राहावं लागतं भावानो। सायकल यात्रा करणं सोपं नाही बरं का, तुम्हाला वाटतंय लय सोपं आहे, एकदा करून बघा मग समजेल। हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनो। जेवढी खुशी मला सायकल चालवताना होती तेवढीच खुशी मला आज झालेली आहे, कारण की तुम्हाला दाखवून देतो इंस्टाग्रामला माझे 27,000 फॉलोअर्स आपले गायकवाड पेट्रोल पंप या ठिकाणी झालेले। कारण की मला एक आठवण राहील का गायकवाड पेट्रोल पंपावर माझे 27,000 फॉलोअर झाले होते, आणि जेव्हा 7 लाख होतील तेव्हा पण इथंच येणार मी, कारण की 27,000 इथं झाले म्हणजे जेव्हा 7 लाख होतील तेव्हा इथंच येईल। तर भावांनो तुमच्या सपोर्ट असंच राहून द्या। हर हर महादेव, जय महाराष्ट्र। तर मी सध्या RTO मुळशी या एरियामधून चाललेलो आहे आपल्या। तर बघू शकता माझी सायकल इकडे लावलेली आहे आणि 2 भाऊ चाललेले आहेत, ते म्हणजे आपण चहा घेऊ। तर चला चहा घेतो त्यांच्यासोबत। सोबत 1 किलोमीटर आले ते म्हणजे आपण चहा नाश्ता काहीतरी घेऊ। तर आता चहा घेतो लवकर पुढच्या पर्वचाला निघतो, कारण की बरोबर हा पाऊस कधी मला सांगता येणार नाही। आता सध्या सकाळपासून पाऊस बंद आहे, त्यामुळे काय वाटणार नाही। लवकर चहा घेतो आणि पुढच्या पर्वचाला। तर सध्या मी आता निघालोय कोकण साईडला। तर आपले एक स्पोर्टमॅन भाऊ आले, त्यांनी मला चहा पण पाजला, त्यानंतर खजूर, अजून काय चिक्की आणि 2 बिस्किट पुढे। ते बोलले की तुला कोकणात जायला ते आपलं चढ खूप राहील, त्यामुळं खजूर रोज एक खात जाय। ज्याची त्याची परिस्थिती तो समजू शकतो, कारण की काय लागतं यात्रेसाठी काय नाही त्यांना माहिती होतं, कारण की स्पोर्टमॅन आणि सायकलिस्ट या दोघांनाच माहिती असतं काय लागतं काय नाही सायकल यात्रा करण्याचे डायमंड। तर काय नाही, त्या भावाचे खूप आभार मानतो, चेतन म्हणून त्यांचं नाव होतं। तर सध्या मी आता आलेलो आपल्या इथं श्री सिद्धिविनायक वडापाव, सगळ्यात फेमस वडापाव भेटतो, इडली सांबार भेटते, पोहे भेटते। चला जाऊ, समोर बघू शकता तो असा रस्ता आहे समोर स्टँड। तर चला लवकर जातो, नाश्ता करतो, माझी पुढची कामं करायची। 10 वाजून म्हणजे 10:30 वाजत आलेले आहे। नाश्ता करतो, पोहे समोर माझी सायकल लावलेली आहे। आता नाश्ता कमचं नाही सांगू शकत पुढं होईल काय, पहिले नाश्ता करतो आणि मग पुढं निघतो। चहा घेतो आणि लवकरच पारवसाला पुढे निघतो। आपले जे फॅन फॉलोअर्स आहे त्यांनी सगळ्यांनी विचारपूस केली कुठून आले काय, सगळ्यांशी बोललो। आता लवकर पुढे निघतो। मला आजचा मुक्काम तर सांगू शकत नाही, जेव्हा होईल तेव्हा सांगेल। चहा घेतो लवकर। तर सध्या मी आता आळंदीमध्ये आलेलो आहे, समोर अशी सायकल लावलेली आहे। काकांना सांगितलं सायकल लावतो, दर्शन करून येतो। तर चला दर्शन करून येतो, कारण की पहिले दर्शन करतो आता। तर समोर बघू शकता ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर। लवकर जातो, दर्शन करतो। समोर बघू शकता महादरवाजा पूर्णपणे, पुढं दुकान आहे सगळ्या ठिकाणी बघू शकता। मी आलो दर्शन करतो पहिले, कारण की आता फॅन फॉलोअर्सनी भरपूर काही जणांना फोन केला होता, त्यात बरोबर पण चालू आहे पाऊस, त्यामुळे पाऊस कॅमेऱ्याला सहन होत नाही, त्यामुळे कॅमेरा बंद करून दर्शन करतो। आणि लवकर आता मंदिरामध्ये समोर माझी सायकल लावलेली आहे, कारण की आता लवकर जातो, कारण की प्रवास जो आहे मला पुढचा लवकर करायचा आहे। नॉनला जायचं आहे, स्टँड घ्यायचं सायकलचं। तर लवकर जातो, स्टँड घेतो आणि मग पुढचा प्रवास लवकर। तर सध्या आता DK लॉनमध्ये आलेलो आहे। समोर अशी सायकल लावली, तिथे ते वॉचमॅन बसले होते, म्हणे तिथं लावू शकता। त्यांना म्हणलं माझी सायकल ऑलरेडी स्टँड नाही। तर समोर बघू शकता DK लॉन आहे, तर जाऊ DK लॉनमध्ये। आता टायमिंग पण भरपूर झालं आहे, सायकलसाठी सामान घ्यायचं होतं नाही, चप्पल मला नाही घेऊन जाता येणार, खरंच आहे चप्पल मी सामान घ्यायचं विचारावं लागेल त्यांना। बाकी सायकलिंग स्टँड पाहिजे होतं, सायकलिंग स्टँड। तर बघू शकता सायकलिंगचं सगळं पूर्णपणे इथं सामान भेटतंय। आता माझं जी मेन गोष्ट आहे त्यांना जाऊन विचारावं लागेल आता काय वाटतं काय नाही, कारण की 4 तासानंतर सापडले शोरूम, काय होतं काय नाही बघू आता स्टँडचं। तर सध्या मी आता राजने फाटा या ठिकाणी बोडके सायकल आलो होतो, बघू शकता सायकलचं नाव पूर्णपणे सायकल। आणि जे मी स्टँड आणलं DK लॉनमधून बघू शकता,
आणि मी तो व्यक्ती पण दाखवून देतो तुम्हाला, ज्या व्यक्तीने जुगाड कसा लावला, आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ का काय वाटतं काय नाही. तर भाऊ, मी डिकॅथलॉन मधून जे स्टँड आणलं होतं, तर तुम्ही जुगाड लावून कसं बसून दिलं बा तुम्ही? आता इंटरव्ह्यू द्या. त्याची पट्टी नाही बसली होती, ती आपण पट्टी जुगाड करून बसून दिली आहे. हां, आणि ते बसत पण नव्हतं, आपण बसून दिलं आहे. तर सगळेजण कामदार आहे, सगळेजण काम करताय, आणि हा रस्ता आहे. तर तुम्ही कधी आले, आणि म्हणजे सगळ्यात मोठं हेच शोरूम आहे आपल्या बोडखे सायकल म्हणून. 56 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे दुकानला 56 वर्ष झालेले आहे. आणि काम एकदम सर्व्हिस मला एकदम भारी झाली वाटली त्यांची. आणि आता 10 मिनिटं झाले सायकल अशी ना अशी उभा आहे. सायकल कशी लागते त्यावर आहे आता. आणि वेट म्हणजे एकदम तिने हे करून घेतलेलं वेटचा काय विषय नाही. म्हणजे डांबरीला लागली म्हटल्यानंतर ते कुठं पण लागल, तर काय विषय नाही. अजून भरपूर काही दुकान मोठी, जिथून मी निघलो तिथून पासून दुकान भरपूर काही मोठी. इकडं पण कामं चालू असतात. इकडं आता इकडं सायकलचे कामं चालू आहे. सर्व्हिसिंग सेंटर पूर्णपणे बघू शकता. सायकलचे काही कामं चालू असतात. इकडं काय म्हणता, सायकलचे स्टोरेज, जे टायर असतात ते सगळेजण इथं. आणि जे तुम्हाला जे सामान लागतं, पाणी बिणे सगळं काही इथं भेटतं. ट्यूब बीप सगळं, टायर ट्यूब सगळं इथं भेटतं. त्यानंतर अजून जे तुम्ही आपली हातगाडी असती, हातगाडीचे जे टायर असताना ते सुद्धा इथं भेटतील तुम्हाला. रिंग टायर ट्यूब सगळं इथं भेटतंय. म्हणजे एकाच दुकानामध्ये एवढं काही सामान भेटतं म्हटल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. नाही तर काही ठिकाणी काय असतं, ह्या दुकानात ते सामान नाही भेटलं की लगेच दुसऱ्या दुकानात जावं लागतं. पण बोडके सायकल ह्या ठिकाणी आले ना, तुम्हाला एक ना एक सामान भेटेल. कोणते पण सायकलचं म्हणा, गाडीचं म्हणा, प्रत्येक सामान तुम्हाला या ठिकाणी भेटेल. मी आलो, माझे जे सायकलचं काम होतं मी ते स्टँड लावून घेतलं. मला पण खूप छान वाटलं. तुम्ही कधी आले तर नक्की या, बघू काय होतं काय नाही. अजून आता मित्र कंपनीकडे जायचं आहे, तिथं मुक्काम. आता मी जे कॅफेमध्ये बसलेलो आहे. जे महाराष्ट्र कॉल कोणास तरी आलेला आहे, तर उचलून घेतो पहिले. तर सध्या मी आता जे कॅफेमध्ये आहे, आणि आपल्याला सँडविच म्हणजे आपण नॉन व्हेज तर काय खात नाही, त्यामुळे सँडविच खातोय. आणि ताईंनी बनवून दिलेले आहे गेले मागे. आणि आपले ब्रॉडकास्टवाले भाऊ आदित्य भाऊ, दुपारीच माझा त्यांचा कॉल झाला होता. सँडविच खातो, जरचा पुढचा व्हिडिओ काय सांगतो तुम्हाला. सध्या मी आता शिवमल्हार हॉटेलला आलेलो आहे जेवण करण्यासाठी. एकदम रावेतमधलं फेमस हॉटेल आहे. तर मी पहिल्यांदाच आलो आहे. तर चला बघू काय वाटतं काही नाही. भरपूर काही गर्दी समोर बघू शकता. पूर्णपणे भरपूर काही एकदम गर्दी आहे. महाराजांचा मूर्ती बघू शकता इकडे. भरपूर काही गर्दी दिसते मध्ये जातानाच पहिली इथं चप्पल काढावं लागते. महाराजांची मूर्ती आहे. राजभाऊ सोबत आहे, ताई पण आहे इकडे. कारण की मेनचं मला काही सांगता येत नाही. भाऊ कुठून आले? इथलेच आहे का? तर कधीपासून येता तुम्ही? तर सर्व्हिस क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? भाऊ कुठून आले आपण? सांगली सातारा. तर लोकलच आहे. तर तुम्ही थाळी कोणती घेतलेली आहे? व्हेज नॉन व्हेज? येस. सर्व्हिस कशी वाटली? क्वालिटी? येस येस. तर भाऊ कुठून आले आपण? पुण्यातलेच आहे का? तुम्ही थाळी कोणती घेतली? व्हेज नॉन व्हेज? तर सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला?
येस येस. सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडलास तर लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा, मला पण समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.